या वेबिनारमध्ये की जो चला उद्योजकांशी बोलूया, अतिशय पॉप्युलर असं हे आपलं सिरियल आहे, जे अक्रॉस द महाराष्ट्र खूप लोक याला अप्रिशिएट करतायत. YouTubeवर सुद्धा प्रचंड याला वाहनी आहे. मित्रांनो, आज सगळीकडे एक आपण निगेटिव्ह बातम्या वाचतोय, ऐकतो आहे, पाहतो आहे. कुठे कुठे किती लोक गेले, कुठे किती झालं, कोणाला काय झालं, तर आपण अतिशय मन चलबिचल होतंय. अशा परिस्थितीत आपलं मनोबल वाढवण्याचं काम सुद्धा व्हायला पाहिजे आणि ते काम उद्योगवर्धींच्या माध्यमातून कुठेतरी होतंय. आणि आज अशा एका उद्योजकाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे, ज्यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. ते म्हणजे आज कोरोना काळात म्हणजे आपण सगळ्यांच्या तोंडावर एक नाव नक्की आहे, बाकी काही माहिती आहे, लसीकरण वगैरे आहे, पण त्याच्याबरोबर एक महत्वाचं रेमडेसिवीर या इंजेक्शनचे सर्वात मोठे उत्पादक आज आपल्या बरोबर आहे. माझ्या मते हा याच्यापेक्षा चांगला अजून काही असू शकत नाही. इतकं एक आज डॉक्टर झव्वर, जे दिगंबर झव्वर, जे आपल्या समोर आज आहे. मित्रांनो, एक सायखेडा आणि शेंदुर्णी असे 2 गावं, जी खेडे गाव आहेत, ज्याला आपण एकदम खेडं समजतो, त्या गावात ज्यांचं शिक्षण झालं, अगदी मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं, अर्थात हुशार असल्यामुळे 10वी पास चांगल्या मार्काने झाले, पहिले आले, नंतर 12वी केलं, परंतु डोनेशन देऊन MBBS ला ऍडमिशन घेण्याची नव्हती इच्छा आणि BAMS सरांनी केलं. BAMS करून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. 1 वर्ष प्रॅक्टिस केली आणि नंतर आपलं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. त्यानंतर त्यांनी मेडिकल स्टोअर सुरू केलं, होलसेल मेडिकल केलं, मग मॅन्युफॅक्चरिंग युनिट केलं आणि आज 5 फॅक्टरी नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एक त्यांचं युनिट परदेशामध्ये आहे. 300 कोटीच्या वरती टर्नओव्हर ते करताय. आकाशाला गवसणी घालण्याचा एक अतिशय सफल प्रयत्न दिगंबर झव्वर सर करताय. ही एक आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे नाशिक पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी हे एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांनाच आज ऐकायला आपल्याला भेटतंय. हे तर मी म्हणतो हा एक सुवर्ण योग आहे की जो आपल्या सगळ्यांना भेटतोय. मित्रांनो, डॉक्टर दिगंबर जैन जे आहेत, हे बेसिकली ग्रुप चेअरमन आहे कमला ग्रुप ऑफ कंपनीचे. इम्पल्स फार्मा, त्याच्यामध्ये इम्पल्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आहे, कमला लाईफ सायन्सेस लिमिटेड आहे, क्रक्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आहे, काइटमार्क हेल्थकेअर आहे, कॅम्फोर्ड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आहे, झॅडॉन फार्मा निगम लिमिटेड आहे. अशा या कंपन्यांचे ते आज चेअरमन आहेत. मित्रांनो, आणि आज म्हणजे जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर काही नाही, आणि आज असं पाहिलं तर आज असं आहे की सगळ्यांनी म्हणजे त्याचं आपण इन्स्पिरेशन घ्यावं असं हे व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, आज आपल्याला इन्स्पिरेशन आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही गोष्टी मिळणार आहे. सरांचा प्रवास हा नॅचरली, जो कोणी मोठं काही अचीव्ह करत असतो त्याचा प्रवास हा सहजपणे झालेला नसतोच. अनेक अडथळे त्यांना आले, अनेक अडचणीतून ते गेले, पार्टनरशिप केली, ते तुटली, त्याच्यानंतरही परत उभे राहिले अनेक अशा काही गोष्टीतून, पण मात्र जे एक आकाशाला गवसणी मात्र ते घालूच राहिले. मित्रांनो, आता तर त्यांचा अगदी पुढे IPO वगैरे आणण्याचा सुद्धा मानस आहे, 10,000 कोटीचा टर्नओव्हर करण्याचा एक मानस आहे. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे, आपल्या बरोबर आहे. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने उद्योगवर्धींतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. मला खूप आनंद आहे, खूप अभिमान सुद्धा आहे की आपल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीत आपला जन्म झाला आणि इथेच तुम्ही एक खूप मोठं काम करतायत. आज कोरोना काळात लाखो लोकांची जीव ज्याच्यानी वाचताय, ते इंजेक्शनचं उत्पादन आपण करत आहात आणि बरंच काही करण्याचा आपला मानस आहे. हे खरंच हे जे यश तुम्ही मिळवलेलं आहे किंवा हे जे काही एक उत्तुंग झेप तुम्ही घेतलेली आहे, हे सगळा तुमचा उद्योजकी प्रवास जो आहे हा आम्हाला नक्की ऐकायचा आहे. अगदी तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही वर आला, काय काय एफर्ट्स केले, काय अडचणी आल्या, टर्निंग पॉइंट काय ठरले तुमच्या जीवनात, तर ते टर्निंग पॉइंट बद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ज्यामुळे लोकांना एक प्रेरणा मिळेल आणि एक अगदी मराठीतून शिकलेला व्यक्तिमत्व सुद्धा किती मोठ्या गोष्टी करू शकतो याचं एक उदाहरण आपण सगळे आहात.
आणि डेफिनेटली ज्या समाजामध्ये आपण आहात, त्या समाजासाठी सुद्धा आपण एक दीपस्तंभ आहात. माहेश्वरी समाजाकरता एक दीपस्तंभ म्हणून तुम्ही आहात आणि डेफिनेटली एक ज्याला म्हणतो डॉक्टर कम्युनिटी जी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक आदर्श आपण एक निर्माण केलेला आहे. तर आपला सगळा हा जो उद्योजकीय प्रवास आहे, एक खूप मोठी मजल आपण जी मारलेली आहे. तर ती सगळी गोष्ट आम्हाला जरा ऐकायला आवडेल. तर आपल्याला विनंती आहे, की आपण जरा उद्योजकीय प्रवास आपला जो आहे, तो आम्हाला जरा त्याचा उलगडा आम्हाला करावा. कशा पद्धतीने आपण केलाय सर? श्री स्वामी समर्थ. दत्त महाराजांना स्मरण करून मी आपल्यासमोर माझे मनोगत ठेवतो. सर्वप्रथम माझा आवाज येतोय का? येस, आवाज येस. येस सर. ओके. सर्वप्रथम मनोजजी चांडक आणि संतोष दूत यांनी पुढाकार घेऊन हा वेबिनार आज आपल्यासमोर प्रस्तुत केला आणि या निमित्ताने मला संधी मिळाली, की माझे मनोगत तुमच्यासमोर ठेवू, तुमच्याशी सगळ्यांशी हितगुज करू. या संधीबद्दल मी मनःपूर्वक दोघांचे आभार मानतो. सार्वजनिकरित्या मुलाखत किंवा मनोगत ठेवण्याची ही माझी पहिलीच वेळ. तर कदाचित शब्दांचा जर पुढे मागे-पुढे झालं, तर मला थोडं सांभाळून घ्या. आतापर्यंतचा जो प्रवास जर मी सांगण्याच्या ओघामध्ये, आवेशामध्ये मला असं वाटतंय का कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या कृतज्ञता माझ्याकडून राहून जाईल, यासाठी मी विषयाला सुरुवात करताना कृतज्ञतेने सुरू करतो. आमच्या कुटुंबाचे इष्टदैवत दत्त महाराज, जे आम्हाला दृष्टांतातून पावलोपावली मदत करतात, मार्गदर्शन करतात. सर्वप्रथम त्यांना स्मरण करतो. नंतर सायखेडा येथे माझे जे आजोळ आहेत, ते आमचे नानाजी रामनाथजी भिकलालजी धूत, आमच्या नानीजी कमळाबाई रामनाथ धूत, आमचे वडील जयकिसन गौरीशंकर झंवर शेंदुर्णी, आमची आई राधाबाई जयकिसन झंवर, या सर्वांचे आमच्या सर्वांवर अतिशय, अतिशय उपकार आहेत. खूप खूप त्यांचे आशीर्वाद आहेत. गुरुकृपा आणि आपल्या आप्तांचे आशीर्वाद, त्यांचे मार्गदर्शन आणि यामुळे मी आपल्यासमोर इथे उपस्थित आहे. यासोबतच माझे परम मित्र, ज्या व्यवसायामध्ये मी सुरुवात केली 93 ला, तर ज्यांनी सुरुवातीपासून मला खूप खूप मदत केली, सहकार्य केलं, माझा आत्मविश्वास वाढवला आणि खूप सुरक्षता दिली मला. ते माझे परम मित्र डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी सुरुवातीच्या माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये खूप खूप मदत केली. आर्थिक मदत सुद्धा केली. त्यानंतर जर मी सो कॉल्ड यशस्वी जर ह्या व्याख्येत बसत असेल, तर ह्या व्याख्येपर्यंत पोहोचण्याचं काम जे माझे मोठे बंधू राजेंद्र जयकिसन झंवर, राजू दादा ज्याला आम्ही म्हणतो, त्याचा सिंहाचा वाटा आहे. मी फक्त योजना आखायची आणि ती कार्यान्वित करायची आणि ती यशस्वीतापर्यंत न्यायचं, हे काम राजू दादाचं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी सहचारिणी योगिता. मला आठवत नाही आमच्या मुलांच्या शाळेमध्ये त्यांचे क्लास टीचर कुठले, प्रिन्सिपल कुठले, त्यांचा पीटीए, पॅरेंट्स डे कुठला, अॅन्युअल डे कुठला, एकदाही मी त्या शाळेत गेलो नाही. त्यांचे क्लासेस कुठे चालतायत आणि त्या दोन्ही मुलांना, एक मुलगा, एक मुलगी आणि आमचं पूर्ण कुटुंब, सर्व कुटुंबियांची काळजी, या सगळ्यांची धुरा चेहऱ्यावर कायम प्रसन्नत्व ठेवून जिने खेचली आजपर्यंत, तिच्याशिवाय हे सगळं अशक्य होतं. तर या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप कृतज्ञता सार्वजनिकरित्या मांडण्याची संधी मिळाली म्हणून मी सोडू शकत नाही. आता मुख्य विषयाकडे येऊया. तर प्रवास मी अगदी थोडक्यात सांगतो. मला वाटतं बऱ्यापैकी हायलाइट्स चांडकजींनी सांगितलेले आहेत. तर विशेष असं काही सांगण्याचं राहिलेलं नाही. तरी सुद्धा त्याला थोडंसं इलॅबोरेट करून सांगितलं तर सगळ्यांना आवडेल. आणि खरं म्हटलं म्हणजे तोच आज महत्त्वाचा विषय आहे. तर माझा जन्म सरांनी सांगितला 5 नोव्हेंबर 70 ला सायखेडा या छोट्याशा गावात झाला. तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आई एकुलती एक. आईला बहीण-भाऊ नाही, मामा-मावशी नाही. तर आजोळ आजोळीच आम्हाला लाड-गोड सगळे मजा यायची. तर लहानाचं तिथेच मोठा झालो. माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण तिथे झालं. त्यानंतर 8वी 9वी 10वी साठी वडिलांच्या गावी म्हणजे शिंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथे 8वी 9वी 10वी झालं. लहानपण खूप आनंदात गेलं, खूप आनंदात गेलं. आम्ही खूप श्रीमंत तर नव्हतोच,
पण कधी गरिबीची जाणीव नाही झाली. म्हणजे अगदीच तुरखड्याच्या घरात कधी राहत नव्हतो. मातीचं घर होतं, धाब्याचं घर होतं. पावसाळ्यात 10 ठिकाणी अ, डब्बे लावावे लागायचे पाणी पडताना. घराला फरशी नव्हती. आई चुलीवर स्वयंपाक करायची. पण गरिबी कधी वाटली नाही. खूप आनंदात होतो. कधी त्याचं असं त्रास कधी होऊ दिला नाही. ह्या ह्या आई-वडील आणि आजी-आजोबांनी. त्यामुळे लहानपण अगदी म्हणजे जी वस्तू पाहिजे, ती वस्तू आम्हाला मिळाली. 10वी मध्ये पहिला आलो आणि त्यावेळेस एक ट्रेंड होता. जो पहिला येतो तो एक तो डॉक्टर किंवा इंजिनिअर बनणार. आणि मला डॉक्टर बनण्याची इच्छा झाली. लहानपणापासूनच वाटायचं की आपण डॉक्टर बनावं. आणि त्याचा ॲक्चुअली कुठलीही पदवी घेण्याच्या मागे अर्थार्जन असते. पण मी लहानपणापासून बघायचो चौकातलं डॉक्टर इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, कॅश घेतली, ड्रॉवरमध्ये ठेवली. ते मला खूप आकर्षण वाटायचं. त्यासाठी मी 11वी-12वी साठी आर.वाय.के कॉलेज नाशिकला ॲडमिशन घेतली. 12वी ला मनापासून इच्छा होती, की एम-बी-बी-एस करावे. ज्यांना जे कोणी ॲस्पिरंट आहेत मेडिकलचे, त्यांना प्रत्येकाला वाटते, की आपल्याला एम-बी-बी-एसला ॲडमिशन घ्यावी. परंतु प्रत्येकाच्या भाग्यात ते नसते. माझ्या भाग्यातही ते नव्हतं. 3% कमी होते. 89% ला बी-जे मेडिकल एम-बी-बी-एसची ॲडमिशन क्लोज झाली. मला 86% होते. नाराजी झाली. पण ज्यांना एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळत नाही, ते सर्व बी-एम-एसला ॲडमिशन घेतात. तर मी बी-एम-एसला नाशिकच्या गणेशवाडी आयुर्वेद कॉलेजला ॲडमिशन घेतली. 93 ला इंटर्नशिप पूर्ण झाली. पी-जीला पण ॲडमिशन घ्यायची इच्छा होती. पोस्ट ग्रॅज्युएशन एम-डी करायची खूप इच्छा होती. प्रयत्न केला. नाही, ॲडमिशन नाही मिळाली. मग आता शेवटी काय राहिलं? प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर जनरल प्रॅक्टिस करायची तर आता व्यवस्थित प्रॅक्टिस केली पाहिजे. ठाणा जिल्ह्यामध्ये माझे 2 कझिन यशस्वी प्रॅक्टिशनर आहेत. एक शहापूरला डॉक्टर अरुण भगवानदास झंवर आणि मुरबाडला डॉक्टर किरण लक्ष्मीनारायण झंवर. किरण भाऊ आडनाव माहेश्वरी लावतो. म्हणून कदाचित बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होत असेल. झंवर ऐवजी तो माहेश्वरी लावतो. आणि 93 ला त्याच्याकडे जसं इंटर्नशिप संपली त्याच्याकडे गेलो. सुजाता बापींनी मला खूप प्रेम दिलं. सकाळी किरण भाऊ बरोबर दवाखान्यात जाताना किरण भाऊला कधी विचारलं नाही, पण मला कंपल्सरी विचारतात. दिगंबर बाबू थाने काही करके रखो. ते वर्षभर खूप छान गेलं. आणि माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जर खरोखर गुरु कोण असेल, तो डॉक्टर किरण माहेश्वरी मुरबाड, माझा सख्खा चुलत भाऊ. त्याने मला खूप शिकलं आणि माझी निरीक्षण शक्ती होती. त्याच्याकडे बघितलं आणि मला त्याच्याकडे त्यावेळेस कमीत कमी आम्ही 100, 150, 200 पेशंट बघायचो सोबत. आणि खूप छान प्रॅक्टिस झाली. एक आत्मविश्वास निर्माण झाला. नंतर किरण भाऊची आणि अरुण भाऊची प्रॅक्टिस बघितल्यानंतर मला असं वाटलं, की आपल्याला दवाखान्यात टाकायचं तर ठाणे जिल्ह्यातच टाकायचा. कारण रुग्णांचा ओघ आणि कॅश फ्लो जो होता ना, त्या जिल्ह्यामध्ये मी माझ्या स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला आणि तीच परिस्थिती सायखेड्याला आणि शेंदुर्णीला मी डॉक्टरांची परिस्थिती बघितली. त्या दोघांमध्ये जमीन-आसमानचं अंतर होतं. शेंदुर्णी आणि सायखेड्यामध्ये डॉक्टरांनी प्रॅक्टिस करायची आणि नोटबुक भरायची, उधारी देवायला मिळणार. ते थोडंसं अडचणी वाटायचं. आणि मुरबाडला आणि शहापूरला बघितल्यानंतर जो रुग्णांचा ओघ सुद्धा किरण भाऊकडे दवाखान्यामध्ये असं जत्रा भरलेली असायची, जत्रा. कमीत कमी ॲट अ टाईम 20-25 पेशंट आणि 20-25 पेशंटच्या बरोबर असले त्यांचे अ, नातेवाईक आणि त्या जत्रेतून म्हणजे मला असं आठवत नाही किरण भाऊकडे दवाखान्यात बसताना कधी आम्हाला पेशंटची वाट बघावी लागली. म्हणजे आमचा दरबार बसलेला असायचा आणि किरण भाऊ आणि माझी एकदम राजासारखी एंट्री व्हायची तिथे. खूप मजा यायची. आणि त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स पण दिला. तर असे आमचे गुरुबंधू, बंधू पण आहेत आणि माझे गुरु सुद्धा ह्या व्यवसायातले. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दवाखाना टाकण्यासाठी जे सुरुवातीचे माझी इन्व्हेस्टमेंटसाठी जी मदत केली ती किरण भाऊनीच केली. रुपये 10,000 त्यांनी न विचार करता माझ्या हातात दिले दवाखाना टाकण्यासाठी. मला ठाणे जिल्ह्यात दवाखाना टाकायचा होताच. तर त्यासाठी आमचा सर्व्हे सुरू झाला. कुठल्या तालुक्यात टाकायचा? शहापूर, मुरबाड तर आम्ही दोघा बंधूंनी ब्लॉक केलेला होता. तिथे टाकण्याचा प्रश्नच नाही. मग आम्ही डहाणू, जव्हार, विक्रमगड, पालघर असे एक-एक ठिकाणी
बघितलं. तर त्यातलं आम्ही पालघर सिलेक्ट केलं. मला इकडे यायचं, पण घरच्यांची इच्छा मी सायखेडा किंवा सिंधुदुर्गला दवाखाना टाकायचा. तर घरच्यांच्या मनाच्या विरोधी मी इथे आलो. घरातून ₹1ही मी घेतला नाही. किंबहुना मला दिलाच नाही आणि त्याप्रमाणे मी 93 ला पालघरला येऊन पोहोचलो. तिथे एका हॉस्पिटलमध्ये आर-एम-ओ रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून मी जॉब केला. रुपये 2000 हा माझा पहिला पगार डिसेंबर 93 आणि सकाळी, संध्याकाळी तिथे असलेल्या डॉक्टरांना मदत करायची त्यांच्या ओ-पी-डीमध्ये, आय-पी-डीमध्ये, ओ-टीमध्ये आणि दुपारची जी वेळ मिळायची विश्रामाची, त्यावेळेस सर्व्हे करायचा आपला स्वतःचा दवाखाना कुठे टाकायचा. 2-3 महिन्यामध्येच मला एक चांगली सुंदर जागा मिळाली 200 स्क्वेअर फीटची. ते 11 महिन्याच्या कराराने ₹2000 महिन्याने ती जागा घेतली आणि 1 मार्च 94 ला माझा दवाखाना सुरू केला आणि रिअली आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. गुरुकृपा अत्यंत त्यांचे आशीर्वाद आणि पहिल्या दिवसापासून माझा दवाखाना भरभरून चालू लागला. रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळाला. पहिल्या 6 महिन्यामध्येच रुग्णांच्या संख्येची मी 100 गाठली. हॉस्पिटलमध्ये जाणं बंद केलं, आर-एम-ओ शीट बंद केली. भाड्याने फ्लॅट घेतला. घरून माझ्या छोट्या बहिणी अ, रवीना कलंत्री पुण्याला जी आहेत, त्यांना बोलावलं आणि घरचं जेवण सुरू झालं. दिवस एकदम आनंदात जात होते. 2-3 वर्षानंतर लक्षात आलं का आता आपल्याला आपल्याला आर्थिक घराची पूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि आमचे ज्याची एक बौद्धिक आणि कार्य करण्याची क्षमता एक वेगळ्याच लेव्हलची आहे. एक वेगळीच ऊर्जा आमच्या मोठ्या भावामध्ये आहे. जो राजू दादा त्याला आम्ही चिंदूरहून इथे बोलावलं आणि 3 वर्षानंतर म्हणजे 94 ते 97 ला पहिला मेडिकल रिटेल स्टोअर सुरू केला. गुरुकृपा मेडिकल स्टोअर. राजू दादाला फार्मास्युटिकल मधलं शून्य नॉलेज, शून्य. म्हणजे काही संबंधच नाही. हार्डवेअरची दुकान आणि बुक, स्टेशनरीची दुकान चालवली त्यांनी तिथे चिंचरुणीला. त्यानंतर अचानक इथे फार्मास्युटिकलमध्ये आला. मेडिकल स्टोअर सुरू केली. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशा असतात ते. त्या प्रिस्क्रिप्शनची अक्षर ओळख करता त्याचे नातू नऊ यायला लागले. परंतु आश्चर्य वाटते मला 3 महिन्यातच त्यांनी चांगलीपैकी प्रॅक्टिस करून सराव झाला आणि त्यांनी यशस्वीरित्या ती मेडिकल स्टोअर 6 वर्षापर्यंत चालवली. अर्थार्जन खूप सुंदर व्हायला लागलं. आमच्या दोघा बंधूंचे संध्याकाळी रात्री जेवल्यानंतरचा एकच विषय, अर्थार्जन कसं वाढवावं, उद्योग कसा वाढवावा आणि मेडिकल स्टोअरमध्ये आमच्या लक्षात आलं का ते खूप लिमिटेशन आहे. फक्त सेल्स करू शकतो आपण. म्हणजे आलेले प्रिस्क्रिप्शनना औषध देणे हा सेल्स झाला. मार्केटिंग जी आमची क्षमता आहे, की आम्हाला अधिक औषध विकायची, ती शक्यता अजिबात तिथे नाही. आपण बाजूबाजूला किंवा दुरून असलेल्या रुग्णांकडून, हॉस्पिटलमधून प्रिस्क्रिप्शन ओढून आणू नाही शकत आपल्या दवाखान्यात, आपल्या मेडिकल स्टोअर म्हणून देण्यासाठी. आणि त्याचसोबत आमचं निरीक्षण असं, का आमच्याकडे येणारे डिस्ट्रिब्युटर्स आमच्यासारख्या कमीत कमी 100, 200, 500 रिटेल स्टोअरला व्हिजिट करतात आणि तो बिझनेस ते घेऊन जातात. तर आम्हाला असं वाटलं, की आपण हे काय करतोय ते आतापर्यंत ठीक होतं. आता आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आम्ही ती रिटेल मेडिकल स्टोअर बंद केली. होलसेल मेडिकल सुरू केली. होलसेल मेडिकल सुरू करताना आम्हाला जो रिटेलमध्ये लाभ होता त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 पटीने तो लाभ व्हायला लागला. खूप आनंद वाटला. पण आमच्या दोघा भावांचं लोभ काही संपत नव्हता. आम्हाला असं वाटलं, की आता हे जे प्रॉडक्ट्स आपण सिप्ला किंवा ह्या इतर लोकांशी विकतो आहोत, सांगताना ते 10% सांगतात, पण डिलिव्हरी वगैरे देऊन डिलिव्हरी मॅन बाकीचा खर्च बघता 5% फक्त ते उरायचे. तर आम्हाला अशी एक कल्पना आली, की आपण ही या प्रकारची प्रॉडक्ट 1, 2, 4 अशी प्रॉडक्ट जर बनवून बघितली तर काय होईल? आणि फॉर्च्युनेटली पालघर, बोईसर हा एरिया फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी प्रसिद्ध आहे. तो किंबहुना हबच आहे हा भाग. तर आमची आता ह्या कंपन्यांना व्हिजिट देण्याची योजना सुरू झाली. आम्ही तिकडे गेलो. त्यांना प्रॉडक्ट्स दाखवले, का हे असे-असे प्रॉडक्ट आहे, आम्हाला बनवून देऊ शकतात का? आणि आम्हाला ते प्रॉडक्ट्स मिळाले. आम्ही 1-2 करता साधारण एक 50-60 प्रॉडक्ट्स आमचे स्वतःचे सुरू केले. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज ठेवले, डिस्ट्रिब्युटर अपॉइंट करायला सुरू केलं आणि आमचा व्यापारचा विस्तार आम्ही फक्त पालघर
किंवा ठाण्यामध्ये सीमित न ठेवता महाराष्ट्रभर वाढवला. साधारण महाराष्ट्रामध्ये आम्ही 25-30 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज ठेवले. बरेच प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आमचे डिस्ट्रिब्युटर झाले आणि हा व्यवसाय आमचा सुरू झाला. आणि ज्या होलसेलमध्ये जे आमची लाभ होत होता, जो नफा होत होता, तो अनेक पटीने तो वाढला. पुन्हा लोक काही संपत नव्हता. आम्ही ज्या कारखान्यांना भेटी देत होतो, तिथे गेल्यानंतर पुन्हा वाटायचं, की हा कारखानदार आमच्यासारख्या किती लोकांना बनवून देतो. तर आपण कारखाना टाकला तर? पण कारखाना टाकणं त्याच्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक तर औपचारिक शिक्षण असलं पाहिजे. नंबर 2 काहीतरी अनुभव तरी असला पाहिजे. तुम्हाला त्याची इन्व्हेस्टमेंटसाठी काहीतरी पैशांची योजना असली पाहिजे आणि तो व्यवसाय, तो कारखाना चालवण्यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळ पाहिजे. यापैकी आमच्याकडे काहीही नव्हतं. पण एकच ध्यास का आपल्याला कारखाना टाकायचा. कायम मनामध्ये जगाचा इतिहास का आर्थिक अर्थकारण हे औद्योगिक कारणाशी एकदम समीकरण जुळलेलं आहे. जगामध्ये जेव्हा आर्थिक क्रांती झाली, त्याचा मुख्य मुद्दा जर हिस्ट्री बघितली तर औद्योगिक क्रांतीशी संलग्न आहे. त्याचं समीकरण फिक्स आहे. तर आपल्याला जर प्रचंड श्रीमंत जर व्हायचं असेल, जो आपला ध्यास आहे मुख्य, व्यवसायामध्ये आपण श्रीमंत होण्यासाठी येतो, नफा कमवण्यासाठी येतो, अर्थार्जनासाठी येतो. तर माझ्या डोक्यात कुठेतरी हेच वाटत होतं, की आपल्याला काहीतरी मोठा कारखाना उभा करायला पाहिजे आणि आपल्या व्यवसायाशी तो संलग्न असला पाहिजे फार्मास्युटिकल्स. तर आम्ही मार्ग काढला. 5 जण गोळा केली. त्याच्यातला एक एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरर होता. का त्याच्या मार्गदर्शनाने आम्हाला सुलभ होईल. ठोकर खाऊन शिकण्यापेक्षा कोणाच्या अनुभवाने शिकता येईल, या भावनेतून आम्ही तो कारखाना 2002 ला आम्ही एक जागा घेतली तारापूर एम-आय-डी-सीमध्ये आणि 2007 वर्षी तो आमचा कारखाना सुरू झाला. औषधी निर्माण सुरू झालं. 5 वर्ष लागली पहिला कारखाना सुरू व्हायला. जमीन घेतल्यापासून फॅक्टरी प्रोडक्शन सुरू होण्यापर्यंत. 100 अडचणी आल्यात. तो एक वेगळाच विषय आणि खूप मोठा विषय आहे तो. कशा अडचणी आल्यात. पण 2007 ला सुरू झाल्यानंतर आम्हाला हायसे वाटलं, असं जीव भांड्यात पडला नाही. इतका आनंद झाला, की आता आपण पैशांचं झाड लावलं. आता दनादन फक्त पैसे पाडायचे झाडाला हात लावून आणि गोळा करायचे सगळ्यांनी. पण तसं काही झालं नाही. 2007 नंतर 2007 ला जेव्हा मी जूनमध्ये सुरू केला आमचा कारखाना आणि ऑगस्टमध्ये आमच्या इथेच आमच्याच सिक्युरिटी गार्डनी प्लॉटिंग करून आमच्याकडचा किमती माल चोरीला नेला. त्यावेळेस 18 लाख रुपयाची आमची चोरी झाली. आणि 18 लाख रुपयाची चोरी झाल्यानंतर दुःख झालं आणि पण दुसऱ्या क्षणात डोक्यात आलं, "अरे, आपण इन्शुरन्स केलेलं आहे. काही टेन्शन नाही." इन्शुरन्सवाल्याला फटाफट बोलवलं, हे सगळं दाखवलं. तो म्हणतो, "सर, तुमचं इन्शुरन्स बरोबर आहे, पण तुमच्याकडे थेफ्ट पॉलिसी नाहीये. बर्गलरी पॉलिसी एक वेगळी असते." हां, बर्गलरी पॉलिसी म्हणून काय काय ही संज्ञा त्या दिवशी पहिल्यांदा माहीत पडली. अच्छा, ठीक आहे. तो एक मोठाच धक्का होता आम्हाला. 18,00,000 म्हणजे खूपच मोठी संख्या होती 2007 ला. कसंबसं त्यातून सावरलो. 2008 ऑगस्टमध्ये 14 ऑगस्टला आमच्या फॅक्टरीला आग लागली आणि पूर्ण फॅक्टरी जळाली. आता असं वाटायला लागलं, तर सगळं संपूर्ण संपलं. आता काही शक्यच नाही. त्यातून कसाबसा आम्ही सावरलो. इन्शुरन्सला क्लेम केला. इन्शुरन्सने पूर्ण क्लेम आमचा पास केला. पण पैसे देताना त्यांनी आम्हाला फक्त 50% दिले. जेव्हा कारणमीमांसा समजली, तेव्हा माहीत पडलं, की आपण आपली फॅक्टरीची जी ॲसेट आहे, त्याच्या 50%च इन्शुअर्ड केलेली आहे, इन्शुर्ड केली आहे. आपण विचार केला असं का केलं? तर इन्शुरन्ससाठी इन्स्टॉलमेंट जे देतो ना, ते फालतूक आहे. बँकेला एक फॉर्मॅलिटी म्हणून इन्शुरन्स पाहिजे. त्याप्रमाणे एक फक्त नॉमिनल इन्शुरन्स करून घ्या. त्यावेळेस खरोखर कळलं का इन्शुरन्स किती महत्वाचा असतो. असा कधी आघात झाला, त्यावेळेस तो किती मदत करू शकतो. तर असे ठोकर खात-खात आम्हाला आमच्या अनुभवातून आम्ही शिकत गेलो. त्यातून सावरलो आणि कशी-बशी कंपनी आता रुळावर यायला लागली. तर आता भागीदारांचे, डायरेक्टरांचे हेवेदावे सुरू झाले आणि त्यामध्ये खूपच म्हणजे खूपच भयंकरच वेगळ्याच दिशेला तो त्रास सुरू झाला. सहजपणे यशस्वी होणारी कंपनी विकायला आली. आमचं बँकेचे अकाउंट प्रत्येक महिन्याला ह्या महिन्याला एन-पी-ला जाते का पुढच्या महिन्याला एन-पी-ला जाते.
नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्याला एन म्हणतात, त्याची संज्ञा पण आम्हाला त्याच वेळा कळली. ती कंपनी आम्ही 3 वेळा विकायला काढली. एक ग्राहकाने आम्हाला ती 8,11,00,000 ही फायनल केली. ज्याच्यामध्ये बँकेचे आणि जे क्रेडिटर्स आहेत त्यांचे पैसे दिल्यानंतर आमची जी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचे फक्त 50%च आम्हाला पैसे मिळणार होते. तरी सुद्धा आनंद होत होता. चल जीव मोकळा होईल, देऊन मोकळा होऊन जाऊ. परंतु अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस वाटलं, आज तर फॉर्च्युनेटली वाटतं, आम्हाला सक्षम ग्राहक भेटला नाही. ज्यांनी ₹11,00,000 जे आम्हाला ॲडव्हान्स दिले होते, ते पुढचे पैसे तो कशा काहीतरी कारणाने देऊ शकला नाही. मला असं वाटतं, की ही योजना दत्त महाराजांचीच असेल आणि तो व्यवहार टळला. त्यानंतर 2013 आम्ही सर्व भागीदार एकत्र बसलो आणि आमच्या सर्व संमतीने तो कारखाना मी पुढे नेण्याचं ठरलं. सगळ्यांचे भागीदारीतले अ, पैसे एक ॲग्रीमेंट करून देण्याचे ठरले. मला वेळ मिळाला वर्ष दीड वर्षामध्ये ते आपल्याला त्यांचे पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचे. ती कंपनीचे सगळे शेअर्स मी घेतले 2013 ला. त्यानंतर राजूदादा याला ह्या कंपनीमध्ये डायरेक्टर बनवलं. त्याच्या नावावर काही शेअर्स ट्रान्सफर केलेत आणि आम्ही दोघा बंधूंनी ही कंपनी जोरदार सुरू करण्यासाठी अ, जीवाचा तिळपापट केला. रात्र-दिवस एक केलं. 1 मिनिट आराम नाही. सकाळी 9 ला यायचो, रात्री 8 पर्यंत थांबायचो आणि रात्रीनंतर सुद्धा जेवण झाले का आम्ही दोघं वॉकला निघायचो आणि वॉकला जाताना आमचं आवडतं नवरत्न कलकत्ता पान घ्यायचो. अर्धा तो खायचा, अर्धा मी खायचो. 1 तासभर फिरत-फिरत एकच विषय, आपला व्यवसाय कसा स्थिर करायचा, तो कसा वाढवायचा, पैसे कसे गोळा करायचे. दीड वर्षाची जी आम्हाला ॲग्रीमेंट करून वेळ मिळाली होती, विश्वास करा आम्ही 6 महिन्यातच सगळ्यांचे पैसे दिलेत. बँकेचे जे ₹3.5 कोटी कर्ज होतं ते फेडलं आणि आमची कंपनी 2013 ते 2014 मध्ये डेट फ्री केली. फक्त 1 वर्षात. जी कंपनी 3 वेळा विकायला काढली होती, ती आम्ही एका वर्षामध्ये डेट फ्री केली. 2014 मध्ये फर्स्ट टाईम आम्ही WHO ऑडिट करून आमच्या कंपनीला WHO सर्टिफिकेशन केलं. WHO का करायचं असते, 7 वर्षात जे कळलं नाही ते 2014 मध्ये कळलं. त्याचं कारण असं आहे, इंटरनॅशनल बिझनेस करायचं असेल, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन, बेसिक एलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला WHO असणं गरजेचं आहे. 2014 ला आम्ही पहिल्यांदा WHO केलं. 2015 ला आमच्या वंशामध्ये पहिल्यांदाच परदेशात जाणारा डॉक्टर दिगंबर झंवर, म्हणजे 45व्या वयाच्या वर्षी पहिल्यांदा भारताच्या बाहेर पाय ठेवला आणि व्यवसायाच्या निमित्ताने आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये फेऱ्या केल्या, भेटी दिल्या, व्हिजिट्स केल्या आणि एकच ध्यास लावला, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, कस्टमर डेव्हलपमेंट, अपग्रेडेशन ऑफ आवर फॅसिलिटी. आपली फॅसिलिटी कशी अपग्रेड करता येईल, प्रॉडक्ट कसा डेव्हलप करता येईल, कस्टमरचं आपलं बास्केट कसं डेव्हलप करता येईल, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपलं रजिस्ट्रेशन कसं करता येईल, ह्या दृष्टीकोनातून आम्ही दिवस-रात्र मेहनत केली. आम्हाला त्यात यश आले 2016-2017 ला पहिलं रजिस्ट्रेशन मिळालं रजिस्टर्ड प्रॉडक्टचं. त्याच्यानंतर महिना 2 महिन्याला असे वाढत-वाढत आज आमच्याकडे जवळ-जवळ 400-500 रजिस्ट्रेशन्स आहेत. साधारण 7, 8, 10 कंट्रीजमध्ये आमचे रजिस्ट्रेशन झालं. कंपनी आमची रजिस्टर्ड झाली. आणि ज्यानंतर जी उत्तुंग भरारी दिवस-रात्र बिझनेस वाढत गेला. 2017 ला आम्ही इम्पल्स फार्माचा आमची जी पहिली कंपनी त्याचं एक्सपान्शन केलं आणि त्याच वेळेस आम्ही 2 कंपन्यांची पायाभरणी केली. आज आम्ही 2021 मध्ये आज भारतामध्ये 5 आणि परदेशामध्ये 1 अशी 6 फॅक्टरीज आहेत. त्यापैकी 3 ऑपरेशनल आहेत. 3 आमची उभारणी चालू आहे. वर्षभरात त्या ऑपरेशनल होतील. ह्या तिन्ही फॅक्टरीज ज्या आहेत, त्या आम्हाला आता सध्या 300 कोटी पर्यंतचा बिझनेस देतात. आणि या प्रकारे कंपन्या वाढत गेल्या, रिलेशन्स वाढत गेली, बिझनेस वाढत गेला आणि बस आनंद, आनंद, आनंद. आता ही जी इंजेक्शनची कंपनी सुरू केली, ही यूएस कंप्लायंट फॅसिलिटी आहे. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी फॅसिलिटी जिथे मी आता माझ्या ऑफिसमध्ये बसलेला आहे. 1,60,000 स्क्वेअर फीटची कंपनी ₹120 कोटी इन्व्हेस्टमेंट करून ही उभी केली. आता नवीन जी आमची फॅक्टरी उभी राहते, त्याचं नाव आहे कॅम्फोर्ड हेल्थ केअर.
ती भारतातली सगळ्यात मोठी लायफलायझेशनची कंपनी 2,60,000 स्क्वेअर फीटची कन्स्ट्रक्शन 300 कोटीची इन्व्हेस्टमेंटने ती आम्ही उभी करत आहोत. आमच्या सगळ्या कंपनीज डेट फ्री आहेत. तर मला वाटतं का माझा आतापर्यंत प्रवास सांगून झालेला आहे. मी विनंती करतो खंडकजींना, की ते जर माझा एक पी आहे जो 1-1.5 मिनिटाचा तो जर प्रेझेंट केला, तर नंतर मी एक टेक होम मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आणि माझं वक्तव्य माझ्या शब्दांना विराम देतो. हां सर, धन्यवाद. पीपीटी कॅन यू शेअर द पीपीटी? येस सर, येस सर. प्लीज शेअर द पीपीटी. One second. सर माझ्या मते हे चालू आहे, म्हणजे आता तुमच्याकडूनही काही प्रयत्न होत आहेत. आपण तोपर्यंत थोडी चर्चा करूया. मी करतो. नाही, चालू करू का? इकडून देऊ मी तुम्हाला? हो, करत नाही तर Yes, it's done. डबल क्लिक करू? हो. येस, येस. येस सर. Yes. कैसे करू इसको आगे करू? Sir, screen on है, sharing on है. शेअरिंग दिसतंय का? Yes, हो. sir. आम्ही केलंय. Yes. तुम्ही केलंय? हो. ही आपली जिथे रेमडेसिवीर बनते आहे, ती ही कंपनी. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कंपनी. इथे आपण लिक्विड इंजेक्शन, अँप्यूल, व्हायल, आय ड्रॉप्स, लायफोलायझरचे 2 लायफोलायझर्स लावलेले आहेत इकडे. आणि ह्याच्यावरती आता हा फोटो जुना आहे. याच्यावरती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आता आपण. तिथे प्रीफिल सिरिंजेस, ड्राय पावडर इंजेक्शन, प्रोफोफॉल याच्या 3 लाईन आपण इथे लावत आहोत. ओके. पुढचं नेक्स्ट. नेक्स्ट करता येईल? हां. हे स्पीडमध्ये केलं तर हे विजन मिशन वर्ल्ड. हे आमचं एक आपल्या कंपनीबद्दलचं थोडीशी माहिती आहे. हे सगळे वेबसाईटवर पण उपलब्ध आहेत. फक्त थोडीशी एक आयडिया यावी सगळ्यांना, यासाठी मी सहज दाखवत आहे. आपल्याला 1 मिनिटात संपवायचं आहे. घ्या नेक्स्ट. ह्या आमच्या कंपन्या ज्या इम्पल्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, जे आपण टॅबलेट कॅप्सूल बनवतो. क्रक्समध्ये आपण ही पण यूएस कंप्लायंट फॅसिलिटी आहे. पारडी इथे आहे ती गुजरात बॉर्डरला. ही अँटिबायोटिकची सगळ्यात सुंदर फॅसिलिटी आहे. त्याच्यानंतर काइटमार्क हा आमचा डोमेस्टिक मार्केटिंगची एक फर्म आहे. नंतर कॅम्फोर्ड हेल्थकेअर, ज्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं, त्या 18 लायफलायझरच्या सह आपल्याला ही एक भारतातली सगळ्यात मोठी लायफलायझेशनची कंपनी उभी करत आहोत आपण. नेक्स्ट. हे कंपनीचे फोटोज आहेत आमचे. ही इम्पल्स सगळ्यात जुनी कंपनी, 15 वर्ष जुनी. ही कमला आता आहे ती. क्रक्स ही आता आहे ती. कॅम्फोर्ड अजून बनलेली नाही, त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि झॅडॉन फार्मा नायजेरिया लिमिटेड, त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. या सगळ्या फॅक्टरीज ह्या वर्षी डिसेंबरपर्यंत तयार होतील. नेक्स्ट. हा आमचा प्रवास आहे. मे 2016, 2017, 19, 20 असं. ओके. ही कंपनी सुद्धा WHO GMP अप्रूव्ड झालेली आहे. आणि ह्या वर्षी आम्ही EU हंगेरीसाठी अप्लाय करत आहोत. नेक्स्ट. ही कंपनीचे काही फीचर्स आहेत. खूपच सुंदर अशी फॅसिलिटी आहे. मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो, जरूर या बघा. नेक्स्ट. वी आर CMO कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. यामध्ये ह्या ज्या कंपन्या दाखवल्या ह्या सगळ्यांचं काम चालतं. सिप्ला, झायडस, कॅडिला, ॲबट, BDR, निऑन, इंडोको, ग्लेनमार्क, किलिच, ब्लिस जीवेस, युरिक, SRS आणि ऑक्सफर्ड. या आणि अशा प्रकारच्या अनेक कंपन्या आपल्याशी जोडलेल्या आहेत. ह्यांचे R&D असल्या कारणाने यांचे सगळे फॉर्म्युलेशन्स रोबस्ट आहेत. आणि ते फॉर्म्युलेशन आपल्या कंपनीकडे ते टेक ट्रान्सफरने देतात. त्यामुळे आपल्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट तुम्ही ब्लाइंडली यूज करू शकतात. कारण त्याची क्वालिटी ॲट पार इंटरनॅशनल लेव्हलची आहे. आणि रेमडेसिवीर जे आज बाजारात सगळीकडे सिप्रेमी ब्रँडनी जे उपलब्ध आहे, ते सगळ्या त्या लोन लायसन्सचे असल्यामुळे कमलाचं नाव दिसणार नाही, पण तिथे ॲट म्हणून G84 MIDC तारापूर असा ऍड्रेस दिलेला आहे आपल्या कंपनीचा. G84 MIDC तारापूर. नेक्स्ट. हे आमचं येणाऱ्या 5 वर्षाचं स्वप्न आहे. 31 मार्च 2026. आणि आप्तांच्या आशीर्वादाने आणि इष्ट देवतेच्या कृपेने हे साकार होईल
अशी मला खूप आशा आहे. 10 पॉइंट्स आहेत. मी पटापट वाचून दाखवतो. टू बिकम अ बिगेस्ट सीएम ऑफ इंडिया. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन बिगेस्ट इन इंडिया. टू बिल्ड वन फॅक्टरी एव्हरी 2 इयर्स व्हिच शॅल बी द बिगेस्ट इन इंडिया इन दॅट पर्टिक्युलर डोस. त्या प्रकारचाच कुठलीही फॅक्टरी लावायची आहे आपल्याला. ती भारतामध्ये त्या पर्टिक्युलर डोसमध्ये सगळ्यात मोठी असली पाहिजे. टू प्लॅन अँड अचीव्ह ऑलमोस्ट ऑल अक्रेडिटेशन रिक्वायर्ड फॉर रेग्युलेटेड मार्केट. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंग करण्यासाठी जे आपल्याला अक्रेडिटेशन्स लागतात, ते सगळे आपल्याकडे मिळाले पाहिजे. अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं. टू सेट इंटरनॅशनल मार्केट विथ आवर ओन ब्रँड्स. आपल्या स्वतःचे ब्रँड्स डेव्हलप करायचे. कारण आपण जे आता काम करतो, सगळ्या व्यवसायामध्ये आहात, तर 2 प्रकारच्या आपल्या व्हॅल्यू असतात, टँजिबल आणि इनटँजिबल. आता रुटीनली जे काम करतो ते टँजिबल, जे काही आपण कमवतो ते. इनटँजिबल जे ब्रँड, गुडविल ज्याला म्हणतो, ती व्हॅल्यू आपल्या ब्रँड्स आपल्याला देऊ शकते. त्यासाठी आपल्याला त्यावर खूप काम करायचं आहे. टू सेट डोमेस्टिक मार्केट विथ आवर ब्रँड्स. हे सगळे कार्यक्रम चालू आहेत आपले, पण ते आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचंय. अनेक कंट्रीजमध्ये पर्यंत पोहोचायचं. भारत हा इंटरनॅशनल फार्मास्युटिकल हब आहे. भारतातून प्रत्येक जगाच्या प्रत्येक देशात माल जातो. 205 कंट्रीज आहेत. 205 कंट्रीजमध्ये भारतातून माल जातो. ओके. तर आपल्याला त्या प्रकारची योजना, त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या प्रकारचं क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा. क्वालिटी तर पाहिजेच, पण क्वांटिटी एवढी मोठी असली पाहिजे, की आपण खूप चांगल्या प्रमाणे कॉम्पिटिटिव्ह रेट्स देऊ शकतो. सगळ्यांना कॉम्पीट करू शकतो. क्वांटिटी प्रोडक्शनची जास्त असली म्हणजे तुमचा पर्चेस रेट कमी. आणि ऑब्व्हियसली तुमचं फिनिश प्रॉडक्टची रेट कमी होते. तर तुम्ही जगात कुठेही प्राइससाठी तुम्हाला ऑर्डर मिळाली नाही असं होऊ शकत नाही. नेक्स्ट टू वेट अ मिनिट. वेट अ मिनिट प्लीज. टू डेव्हलप सस्टेनेबल बिझनेस मॉडेल. या सस्टेनेबल बिझनेस मॉडेलमध्ये मला असं म्हणायचंय का आपण आयुष्यभर काही व्यवसाय करू शकत नाही. आता 51 वर्षात मी आहे. आणखी 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष जे 2026 पर्यंतचं स्वप्न. त्यानंतर 100% मला रिटायर व्हायचंच आहे. तर आपलं रिटायर होताना हे जे काही उभार केलेलं आहे उद्योग, त्याची त्याची काळजी घेणार कोण? तर त्या प्रकारचा एक ट्रस्ट किंवा एक कोर टीम अशी किंवा असा एक त्या एबिलिटीचा एक सीईओ उभा राहिला पाहिजे आणि त्याला एक बिझनेस मॉडेल एका पॉलिसीने ते कंटिन्यू होत राहणार. जिथे आपल्याला पर्सनली लक्ष न देता तो उद्योग कायमस्वरूपी चालू राहील. मी, भाऊ का आमची मुलं या व्यवसायात नसली सुद्धा, तरी सुद्धा तो उद्योग चालू राहिला पाहिजे. त्याचं उदाहरण मला आता उद्योगवर्धिनी यांचे चांडक सर सहज देऊ शकतील. L&T आहे, सिप्ला आहे. ह्यांचे मालक कंपनी चालवत नाही. ओके. तर त्या प्रकारचं सस्टेनेबल बिझनेस मॉडेल आपल्याला उभं करता आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, का आपला आयुष्यातला 24 तासातले 18 तास फक्त उद्योग अर्थार्जन ह्याच्यातच चाललाय. तर या व्यतिरिक्त पण आयुष्य काही आहे, याची पूर्ण जाणीव मला आहे. तर मला जे काही उत्तरार्धात करायचं आहे, ते मी 100% करणार. हा कितीही मोठा उद्योग जरी झाला, तर याची धुरा सक्षम खांद्यांवर देऊन मी माझ्या उत्तरार्धाच्या प्रवासाला सुरुवात करणार. टू डेव्हलप द व्हॅल्युएशन ऑफ ऑर्गनायझेशन टू 10,000 क्रोर्स. आपल्या कंपनीचं व्हॅल्युएशन 10,000 कोटीचं करायचं 2026 पर्यंत आणि आपल्याला आयपीओ आणायचा आहे 2,500 कोटीचा 25% शेअर्स लिक्विडेट करून बाजारामध्ये, BSE, NSE मध्ये. आणि हे आलेल्या पैशांचं करायचं काय? तर ह्या आलेल्या पैशांचं R&D, F&D इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे. आपल्याला 100 एकर जागेमध्ये ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल्सचा प्रत्येक डोस तिथे मॅन्युफॅक्चर होईल, इन्क्लुडिंग व्हॅक्सिन्स सुद्धा. टॅबलेट, कॅप्सूल, लिक्विड, ऑइंटमेंट, सॉफ्ट जेलेटिन, हार्मोन्स, स्टेरॉइड्स असं कुठलाही डोस नाही जो माझ्याकडे नाही, असं व्हायलाच नाही पाहिजे. फक्त नाव घेतलं कमला ग्रुप ऑफ कंपनीज मग त्यांच्याकडे कुठे नाही अवेलेबल, इथे अवेलेबल होणार. इन्क्लुडिंग ऑन्कोलॉजी, ARV असे 40 प्रकारचे डोसेस आहेत. 100 एकरमध्ये प्रत्येक 2 एकरमध्ये एक बिझनेस उभा राहील. तर 80 एकर जागा आणि 20 एकर जागा युटिलिटीज म्हणा, रिक्रिएशन म्हणा, रेस्ट हाऊसेस म्हणा, अशा प्रकारचं 2026 पर्यंतचं माझं स्वप्न आहे. नेक्स्ट प्लीज. थँक यू. तर एक शेवटचं बोलून मी माझा विषय संपवतो. एक टेक होम मेसेज असला पाहिजे. तसा मी अधिकारी नाहीये. परंतु मी फक्त जो अनुभव घेतला तो तुमच्याशी शेअर करतो. मला यशस्वी कसं व्हावं याचं मंत्र ज्याला म्हणता येईल, तर त्या 3 फिजिकल क्वालिटीज अत्यंत आवश्यक वाटतात. फिजिकल क्वालिटीज 3 आणि मेंटल क्वालिटीज 3 असल्या पाहिजे. तर फिजिकलमध्ये तुम्हाला कंपल्सरी सिन्सिअरिटी, डेडिकेशन, हार्डवर्क कंपल्सरी आहे. सिन्सिअरिटी, डेडिकेशन आणि हार्डवर्क.
आणि मेंटल क्वालिटीज मध्ये मला वाटते ऑनेस्टी, सेल्फ कॉन्फिडन्स आणि स्पिरिच्युअलिटी या 3 आणि 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता हा बिझनेस मंत्रमध्ये मला जर म्हणायचं असेल, जर आता ऐकणाऱ्यांना जर उत्सुकता असेल, तर मला असं वाटतं का तुम्ही एज्युकेशन घ्या, क्वालिफिकेशन घ्या, एक्सपिरियन्स घ्या आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टीज घ्या. तुम्हाला डोक्यात असं असलं पाहिजे का मला औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करायचा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये मला जो आवडता विषय आहे, त्या विषयातला जो प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टचं मला सुरुवातीला ट्रेडिंग सुरू करायचं. ट्रेडिंग सुरू केल्यानंतर त्या व्यवसायातले बारकावे आपल्या लक्षात येतात. ज्या प्रकारे आम्ही फार्मास्युटिकल पहिले मेडिकल स्टोअर सुरू केली, नंतर होलसेल सुरू केलं, नंतर बाहेरून बनवून घेतले आउटसोर्स करून. त्या प्रकारचं आपल्याला ट्रेडिंग सुरू करायच्या ज्या लीडिंग ब्रँड्स आहेत त्यांचं नंतर स्वतःचे प्रॉडक्ट आउटसोर्स करून थर्ड पार्टीवर बनवून घ्यायचे. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास येतो, तेव्हा छोट्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू करायचं. छोट्या प्रमाणात यशस्वीरित्या केल्यानंतर जो आत्मविश्वास येतो ना, तर त्यानंतर ते एकदम स्केल अप करायचं. आणि स्केल अप करताना आपल्या डोक्यात असलं पाहिजे नेहमी चायनाचं उदाहरण. चायनाचं जगात उदाहरण आहे. ते कुठलीही एक वस्तू घेतल्यानंतर ते एवढ्या पटीने ते स्केल अप करतात, तर त्यांना कोणी कॉम्पिटिशनच करू शकत नाही. पण आपल्याला तेवढ्या लेव्हलचं जर आपण स्केल अप जर केलं, तर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रेफरन्स मिळेल. जर आपले 10% एक्स्ट्रा कॉस्ट जरी असली तरी सुद्धा चायनाच्या मालावर कुणीही विश्वास ठेवत नाही. मजबुरीने ते घेतलात, स्वस्त आहे म्हणून. पण आपला जर रेट समजा त्यांचा रेट ₹1 आणि आपला ₹1 10 पैसे असेल, तर आपल्या मालाला प्रेफरन्स आहे. पण आपला आजकाल काय होते ₹1 त्यांचा आणि ₹1.5 आपला, ₹2 आपला. तर ते शक्य होत नाही. तर यू कॅन एन्जॉय 10-20% मार्जिन अबोव्ह चायना, but you need to develop your skill like China. You will be preferred all over the world. तर अशा प्रकारे आणि जो व्यवसाय तुम्ही स्केल अप केल्यानंतर मला असं वाटतंय की जर आपल्याला त्या व्यवसायातले जे शहंशाह आहेत, ज्याला म्हणतो खूप उंच स्थितीला पोहोचले आहेत, आपण आपली तुलना कंपल्सरी त्यांच्याबरोबर करायची. जसे फार्मास्युटिकलमध्ये आज जर इथले भारतातलं सगळ्यात मोठी कोण फार्मास्युटिकल कंपनी आहे? सन फार्मा. तर सन फार्माचं प्रॉडक्टची क्वालिटी काय आहे? तर त्या प्रकारची आपली क्वालिटी आहे का? त्यांची मानसिकता काय? म्हणजे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे? आणि जे ओनर आहेत, त्या व्यक्तींची मानसिकता, त्याची फिलॉसॉफी कशी आहे? तर त्यांचे प्रॉडक्ट, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते लीड करणारा की पर्सनची फिलॉसॉफी ही आपल्याला कंपेअर करता आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची त्या पर्टिक्युलर विषयामध्ये, त्या प्रॉडक्ट मधले जे यशस्वी झालेले उद्योजक आहेत, त्यांची केस स्टडी करायची. त्याच्यातून खूप खूप मार्ग मिळतो. आता एक शेवटचं बोलून माझ्या शब्दांना विराम देतो. मला असं वाटतंय, तुम्ही हुशार आहात. तुमची खूप बुद्धिमत्ता आहे. तुमची कष्ट करण्याची खूप तयारी आहे. 100% तुम्ही यशस्वी होणार. परंतु त्यासोबत जर गुरुकृपा जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला अलौकिक यश मिळू शकते. तर अलौकिक यशाची ज्याला इच्छा आहे, आशा आहे, त्यांनी स्पिरिच्युअलिटी अजिबात विसरायची नाही. आपल्या इष्टदेवतेचं सततच स्मरण करत राहावं. त्यांनी 2 गोष्टी होतात. आपण केलेल्या कामामध्ये यश मिळते आणि आपली नीतिमत्ता कायम साबूत राहते. आज जे काही मी दिवस बघतोय, मला खरोखर चमत्कारासारखंच वाटतंय. आणि पुन्हा एकदा दत्त महाराजांना आणि आमच्या ज्या व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त केली, आमचे नानाजी, नानीजी, आई-वडील, डॉक्टर चव्हाण, राजूदादा आणि माझी गृहिणी योगिता यांची आठवण करून माझ्या शब्दांना विराम देतो. गुरुदेव दत्त. सर खूपच असा एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतलेला आहे. अगदी सगळ्यांच्या माझ्यामध्ये अंगावर एक रोमांच उठलेले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा जो उद्योजकीय प्रवास जो सांगितला आहे आणि अगदी खूप जेव्हा विक्रीला आलेली कंपनी तुम्ही एकदम कुठल्या कुठे घेऊन गेलात, हे प्रचंड तुमच्यामध्ये जो मनोबल आहे ते माझ्या मते ह्या सगळ्या स्पिरिच्युअल तुमच्या ह्या बेसमुळे ते वाढलेलं आहे आणि माझ्या मते सगळ्या श्रोत्यांना सुद्धा खूप मोठा एक पाठ मिळालेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आधी ट्रेडिंग करा, आउटसोर्सिंग करा, मॅन्युफॅक्चरिंग करा. एक पाथवेज तुम्ही सगळ्यांसमोर मांडलेले आणि सांगता तुम्ही अनेक अपॉर्च्युनिटी सुद्धा सांगितलेली आहे, की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तुम्ही बनवतात 100 एकरमध्ये. माझ्या मते हॅट्स अप टू यू.
खूप सर म्हणजे तुम्ही मला नाही वाटत रिटायर होणार कधी. आय डोंट नो. कारण की ते इतकं तुमचं मोठं स्वप्न आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळं करतायत आय थिंक रिअली इट्स आणि तुम्ही काम करत राहावं सातत्याने अशी आमची भारतीयांची इच्छा आहे. कारण की तुम्ही आज खूप म्हणजे ही देश सेवा करताय. ही खूप मोठी काम करताय. माझा एक 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 प्रश्न बरेच प्रश्न आहे. म्हणजे आज सर आमच्या सगळ्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त गर्दी आज झालेली आहे आणि अनेक श्रोत्यांच्या इतक्या कमेंट्स आहेत की विचारू नका. त्यांच्याकडूनच काही प्रश्न आले. एक सध्या जो अतिशय ज्याला आपण म्हणतो ना, ज्याचं नाव रोज आपण वर्तमानपत्रात, टीव्हीवर सगळीकडे पाहतो, ते रेडमीसिव्हिर. याच्याबद्दल जरा श्रोत्यांना माहिती हवी आहे. याच्याबद्दल बरेच भ्रम आहे. काय त्याच्याबद्दल काही शॉर्टेज निर्माण होतंय काय? पण तुम्ही तर खूप दुआ घेतलेल्या आहेत. माझ्या मते हजारो, लाखो लोकांचे जीव तुम्ही तयार केलेल्या इंजेक्शनमुळे वाचलेले. तर खूप माझ्या मते प्रचंड एक आत्मिक समाधान नक्कीच मिळत असेल. पण तरी सुद्धा या रेडमीसिव्हिर बद्दल थोडीशी जर एक श्रोत्यांना जर गाईड केलं, तर तो एक माझ्या मते एक महत्त्वाचा विषय आता आहे. बाकी बरेच प्रश्न आहेत. अच्छा. बघा रेमडेसिवीर हे जे इंजेक्शन आहेत आपल्या भारतामध्ये जे कोरोनाची ट्रीटमेंट म्हणून वापरलं जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची मानसिकता अशी झालेली आहे का रेमडेसिवीर मिळालं तर माझा संपूर्ण कोरोना बरा झाला. रेमडेसिवीर बद्दल खूप बायस्ड हे मॉलिक्यूल आहे. जगभरात त्याचं एक्सेप्टन्स नाही. WHO जिनेव्हा त्याला एक्सेप्ट करत नाही. कोरोनावरचं ते रामबाण उपाय म्हणून असं सांगितलं जात नाही. परंतु त्याचा शॉर्टेज असल्यामुळे जो मिळत नसताना असं प्रत्येकाच्या मनात रेमडेसिवीर जर माझ्या हातात लागलं, माझा पेशंट वाचला. रेमडेसिवीर माझ्या हातात लागला म्हणजे माझा पेशंट वाचला. तुम्हाला आठवण करून देतो, जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, फर्स्ट वेव्ह ज्याला म्हणतो, तर सुरुवातीचे 4 महिन्यात रेमडेसिवीर नव्हता. त्यावेळेस सुद्धा 97-98% रुग्ण बरे होत होते. त्यावेळेस जगाचा भारत पकडून डेथ रेट होता 2.5-3%. रेमडेसिवीर आल्यानंतर तोच डेथ रेट राहिला. आता सेकंड वेव्हला तर पहिल्या दिवसापासून रेमडेसिवीर आहे. तोच डेथ रेट आहे. याचं काय सरळ-सरळ काय आकलन करायचं, निरीक्षण काय म्हणते? का रेमडेसिवीरनी मॉर्टॅलिटी काही वाचत नाही. ज्याचा इन्व्हेजन जास्त झालेलं आहे, ज्याला मृत्यू येणार आहे, रेमडेसिवीर वाचवू शकत नाही. तर मग रेमडेसिवीरचा उपयोग काय? तर रेमडेसिवीर फक्त आणि फक्त त्याचे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत त्यांनी, का तुमच्याकडे एचआरसीटीचा जो स्कोर आहे तो 10च्या वरती गेला, 1 नंबर. नंबर 2 तुमचं O2चं सॅच्युरेशन 93 पेक्षा खाली जर आलं, तर नंबर 2 आणि सुरुवातीला जो व्हायरल लोड असतो, तो कमी करण्यासाठी रेमडेसिवीर वापरा. अशा प्रकारचे प्रोटोकॉल दिले असताना सुद्धा तो रॅम्पंटली वापरला जातो. रॅम्पंटली म्हणजे लोकांना वाट बघायची वेळच नाही. तो आला पेशंट ॲडमिट केला का रेमडेसिवीर. तर मला असं म्हणायचं आहे का एक तर 2 गोष्टी झाल्या. मागच्या वेळेस हायेस्ट आपल्याकडे नंबर ऑफ पेशंट्स किती होते? 1 लाखापर्यंत हायेस्ट गेले होते. आज 3.5 लाख पेशंट रोज नोंद होते ऑफिशियली आणि कमीत कमी इक्वल क्वांटिटी म्हणजे 3.5 लाख पेशंट जे रजिस्टर्ड नाहीत असे 7 लाख पेशंट्स. पूर्वी रेमडेसिवीर मागच्या वर्षी जेव्हा हायेस्ट 1 लाख होते त्यावेळेस 5% पेशंटला रेमडेसिवीर देण्यात येत होता. तेही ॲडमिट झाल्यानंतर तेही आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर पूर्ण प्रोटोकॉल पाळला जात होता. आता तो रेमडेसिवीर म्हणजे साधे ती पॅरासिटामॉल आणि पेनिसिलिन आणि सेप्ट्रॉन सारख्या गोळ्या झाल्यात. मला आश्चर्य वाटते तर रेमडेसिवीर हे इंजेक्शन आजकाल लोक घरी पण वापरायला लागले. घरी पेशंट O2 आणला, रेमडेसिवीर दिला. तर त्याचं प्रमाण 20% नी वाढलं. 20% तो पूर्वी 5% होता. आता संख्याही वाढली आणि त्याचा उपयोगही वाढला. आता 7 लाख पेशंट आहेत. 7 लाख पैकी 20% ला तो रेमडेसिवीर द्यायचा. म्हणजे साधारण 1,40,000 पेशंटला आणि प्रत्येकाला 6-6 द्यायचं. म्हणजे किती किती इंजेक्शन्स लागतील हो? आता आता त्या इंजेक्शनची क्वांटिटी इथे उपलब्ध नाही. म्हणजे एका इंजेक्शनवर 6-6 रुग्ण मागे लागतात त्याच्या. तर शॉर्टेज तर दिसणार आणि रातोरात तो प्रोडक्शन स्केल अप करणं खूप अवघड होते. आणि आता स्केल अप सगळीकडे झालं सुद्धा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी खूप प्रयत्न करून एक्सपॅन्ड केली कॅपॅसिटी. आम्ही सुद्धा आपली कॅपॅसिटी एक्सपॅन्ड केली. पहिले 10,000 रोज बनवतो, नंतर 20,000 बनवायला लागलो. आता 1 लाख व्हायल पर डे बनवायला लागलो.
आता नवीन अडचण सुरू झाली. त्याच्यासाठी लागलेला कच्चा माल, रॉ मटेरियल, एपीआय, त्याचे एक्सिपेंट, ॲक्टिव्ह शॉर्टेज आणि एपीआय आणि एक्सिपेंटला भारत अजूनही चायनावर अवलंबून आहे. आता चायनाकडे परत आशा लावू, की बाबा त्यांनी एपीआय पाठवलं पाहिजे, त्यांनी एक्सिपेंट पाठवलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला असलेली इन्स्टॉल कॅपॅसिटी पण इन्स्टॉल कितीही कॅपॅसिटी असो, पण ती वापरता येत नाही. मी आपल्या कंपनीमध्ये 2,00,000 व्हाईल पर डे बनवू शकतो. म्हणजे महिन्याला 60,00,000. आज पूर्ण भारत बनवून 40,00,000 सुद्धा व्हाईल बनवत नाही. पण इन्स्टॉल कॅपॅसिटी असून उपयोग नाही ना. रॉ मटेरियल तर मिळालं पाहिजे. एक्सिपेंट तर मिळालं पाहिजे. मला असं वाटतंय की ह्याच्यावर एज्युकेट करण्याचा विषय आहे. पण एनिवे आता जी रेमडेसिवीरची जी आपल्याला तुटपुंजी आहे, ती साधारण एक 15 दिवसांमध्ये ती पूर्ण बंद होईल आणि सगळ्यांना सगळीकडे रेमडेसिवीर सहज उपलब्ध व्हायला सुरुवात होईल. असं माझा अनुमान आहे, असं माझं कॅल्क्युलेशन आहे. ग्रेट. आजच्या प्रसंगी हे मार्गदर्शन खूप महत्वाचं होतं आणि ही जे एक लोकांचं जे आपण म्हटलं, की कोरोना झाला म्हणजे लगेच ते लावा. ते आज जे तुम्ही जे मार्गदर्शन केलंय माझ्या मते खूप लोकांना त्याचा उपयोग होईल 100%. आता डॉक्टर साहेब एक अतिशय म्हणजे तुम्ही तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण तरी एक प्रश्न महत्वाचा आहे, की फार्मास्युटिकल इंडस्ट्री जी आपल्या तुम्ही सांगितलं, की भारत हे फार्मास्युटिकलचं हब आहे आणि हब होऊ शकतं. खूप मोठ्या प्रमाणात आपण 205 कंट्रीजना एक्सपोर्ट करू शकतो, करतोय आपण रादर. तर याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय-काय आहेत आणि चॅलेंजेस काय-काय? म्हणजे चॅलेंजेस जसं आपण सांगितलं, की रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंट जसं यू हॅव टू डिपेंड ऑन चायना. तर ते समजा रॉ मटेरियलचे चॅलेंजेस आहे, मॅन्युफॅक्चरिंगचे चॅलेंजेस आहे, मार्केटिंगचे चॅलेंजेस आहेत आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत? हे याच्यावर जरा थोडंसं तुमचं विवेचन, की कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या व्हिजननी तुम्ही पुढे काम करताय, तर डेफिनेटली याच्यावरती तुमचं मार्गदर्शन सगळ्यांना उपयोगाचं होईल. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आपल्याला औपचारिक शिक्षण घेतलं पाहिजे. त्याला एज्युकेशन नंतर क्वालिफिकेशन मिळालं पाहिजे. त्याच्यात एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. म्हणजे कुठेतरी त्या व्यवसायातल्या लोकांकडे काम केलं पाहिजे तुम्ही. जसं मी डॉक्टर झाल्यानंतर लगेच दवाखाना नाही टाकला. 1 वर्ष माझ्या बंधूकडे मी सर्व्हिस केली, शिकलो. त्याप्रकारे तुम्हाला एक्सपिरियन्स असलं पाहिजे. आणि एक्सपिरियन्स जर कंटिन्युअस सातत्याने असलं, तर तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट्स होतात. त्यानंतर त्या व्यवसायातलं तुम्ही ट्रेडिंग करा. ट्रेडिंग केल्यानंतर तोच इतिहास जे अनुभवलं, जे केलं तेच पुन्हा मी सांगतो. तुम्ही ट्रेडिंग करा. ट्रेडिंग केल्यानंतर एखादा त्याच्यातलं प्रॉडक्ट शोधा. काही मला टॅबलेट बनवायची, कॅप्सूल कारण सगळं एकत्र नाही बनवता येत. त्याच्या वेगवेगळ्या फॅक्टरीज असतात आणि त्याला सॅग्रिगेशन करावं लागतं. एकाच फॅक्टरीमध्ये सगळे करता येत नाही. तुम्हाला लिक्विड बनवण्याची इच्छा झाली, तुम्हाला ऑइंटमेंट क्रीम बनवण्याची इच्छा झाली. तुम्हाला कॉस्मेटिकमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला न्यूट्रास्युटिकल म्हणजे आपला इंटरेस्ट फायनल करा, सुरुवात करा आणि त्याचं ट्रेडिंग करता आपले प्रॉडक्ट डेव्हलप करा. सुरुवातीला आउटसोर्स करून घ्या. ह्याच पद्धतीने गेले तर 100% यशस्वी होण्याचे चान्स आहे. एक सोबत फॅक्टरी टाकली आणि त्याचा अनुभव नसला, तर खूप जास्त शक्यता आहे का लॉसेस डोक्यावर येण्याची. नुसतं लॉसेस पण नाही आणि जो फेल्युअर असतो ना, तो माणसाला खचून टाकतो. डिप्रेशनमध्ये येतो माणूस. त्याच्यानंतर पुन्हा भरारी येणं अवघड होऊन जाते. त्यामुळे छोटे-छोटे पावलं टाकायची आणि नंतर पळायला सुरू करायचं. ओके. ग्रेट. खूप चांगला फॉर्म्युला तुम्ही दिला आहे. एक अजून आता जो सध्या एक कोरोना काळ चालू आहे, अनेक लॉकडाऊन आहे, अनेक काही गोष्टींमधून अनेक इंडस्ट्रीला जसं आपण एक टफ टाईम अनुभवला, तसा एक टफ टाईम बऱ्याच इंडस्ट्रीला होतोय आणि या टफ टाईममध्ये स्वतःला कसं आपण हा जो वेळ उपलब्ध होतोय, त्या वेळेचं उपलब्ध वेळेचं कसं चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन करावं आणि या सगळ्या संकटातून कशा पद्धतीने बाहेर यावं, तो आपलं मत, आपला अनुभव तर खूप चांगला आहे. तर तो अनुभव जरा थोडा अजून शब्दरूपाने तुम्ही जरा आम्हाला सांगितलं तर आय थिंक लोकांना खूप चांगलं गाईडन्स त्याच्याबद्दल मिळू शकेल. तुम्ही एका प्रश्न 2 अनुषंगाने विचारलीत असं मी समजतो. एक तर व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला काय उत्तर द्यावं आणि निजीदृष्ट्या म्हणजे अ, आपल्या पर्सनल लाईफ कसं असावं ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असं तुमचं म्हणणं असेल कदाचित, असं मी समजतो. हं. व्यावसायिकदृष्ट्या मी ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आहे, तर आमच्यासाठी लॉकडाऊन तर नाहीच. आम्हाला स्पेशल परमिशन आहे. रॅदर अशा परिस्थितीमध्ये तर मुद्दाम तुम्ही कारखाने सुरू ठेवावे असे आम्हाला खूप ॲड्रेसेस आहेत आणि आमचं प्रोडक्शन ज्या पद्धतीने चालू आहे, त्याच पद्धतीने चालू आहे. तर आमच्या इंडस्ट्रीला, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला ह्या कोव्हिडचा फटका बसला असं म्हणता येणार नाही. उलट त्यामध्ये जास्तीत जास्त अनेक नवीन-नवीन प्रॉडक्ट डेव्हलप झाले कोरोनाच्या दृष्टिकोनातून.
आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, की अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये मी आहे, ज्याच्या मार्फत गरजूंपर्यंत मी पोहोचू शकतो. काही जणांचे आयुष्य वाचवू शकतो. काही जणांच्या प्रकृती बऱ्या करू शकतो. तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये मिळालेला वेळ असं म्हणताच येणार नाही. आमचा वेळ फक्त जसा पूर्वी जात होता फॅक्टरीमध्ये तसाच जात आहे. राहिला विषय लॉकडाऊनमध्ये आपण स्वतःसाठी काय करावं? मला वाटतं लॉकडाऊनमध्येच काय आणि इतरही वेळेस काय, आपण ते 8-8-8चा फॉर्म्युला ठेवलाच पाहिजे. 8 तास आपली झोप झाली पाहिजे, 8 तास आपण आपल्या व्यवसायाला दिला पाहिजे, 8 तास आपल्या मित्रांना, फॅमिलीला देता आला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहार, विहार आणि निद्रा. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. आपला आहार संयुक्तिक कसं असलं पाहिजे, त्याच्यावर एक वेगळा विषय आहे, कसा आहार असावा, मिताहार कसा असावा, आपण काय खायचं, काय नाही खायचं, केव्हा खायचं, किती खायचं, हा एक वेगळा विषय. तर तो एक अभ्यास करून त्या प्रकारचा आपला आहार असला पाहिजे. व्यायाम ही आपली जीवनशैलीच असली पाहिजे. मी स्वतःही रोज कंपल्सरी व्यायाम करतो आणि व्यायामामध्ये प्राणायामाला स्थान असलं पाहिजे. योगासने आणि प्राणायाम ह्या म्हणजे अविभाज्य गोष्टी आहेत आणि वेल प्रूव्ड आहे. आपली प्रकृती, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, अ, सांसारिक आणि सामाजिक ह्या सगळ्या प्रकारच्या प्रकृती योग्य रीतीने कायमस्वरूपी स्वस्थ असल्या पाहिजेत. यासाठी ह्या सगळ्यांचं आपल्याला अनुकरण रोज आपल्या जीवनशैलीमध्ये आणलं पाहिजे. मला वाटतं आहार झाला, विहार झाला आणि ज्यांचा आहार-विहार चांगला त्यांना औषधांची गरजच पडत नाही. गुरुदेव दत्त. तर ह्या एक मी 2 शब्द याबद्दल सांगतो का आपल्याला जे अर्थार्जन जर मिळालं ना, त्यामध्ये अनेकांचे आपण देणे लागतो. अनेकांचे देणे लागतो. त्यामुळे आपले कुटुंब तर आहेच, आपला समाज आहे, आपला देश आहे आणि ब्रॉड पर्सेमध्ये म्हटलं तर मानव. तर या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपलं देणं चुकतं करावं, या दृष्टिकोनातून आम्ही बरेच छोटे-छोटे कार्यक्रम करत असतो. त्यापैकी आत्ता एक मोठा विषय आम्ही हातात घेतलाय. पालघरला RH रूरल हॉस्पिटलमध्ये 30 बेडचं 6,000 स्क्वेअर फीटचं आम्ही एक RCC हॉस्पिटल बनवून देत आहोत. त्यासाठी आम्ही एक 1,00,00,000 रुपयाची योजना केलेली आहे. तर अ, अ, असंच आपल्या कुठल्या-कुठल्या योजना आपले CSR फंड अ, स रचनात्मक आणि विधायक कार्यासाठी वापरता आल्या, तर आपण स्वतःला भाग्यवान समजावं. आणि नेहमी मला एकच गोष्ट कळते, की आपण निमित्त मात्र आहोत. आणि हे मला मनापासून होते, निमित्त मात्र आहोत. मला जर विचारलं ना कुणी हे, तर कर्तृत्वामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कर्तृत्व जास्त का तुमचं नशीब जास्त का आशीर्वाद जास्त? तर मी म्हणालो 1% कर्तृत्व आहे आणि 99% ब्लेसिंग्ज आहे. अनेकांचे ब्लेसिंग्स आपल्या कोर टीमचं पण असू शकते. आपल्यासोबत काम करणारे पॉझिटिव्ह वाइब्स जेव्हा येतात ना, त्यासाठी तुमचा त्याचं व्यक्तित्व असावं लागते, तुमचे आचरण त्या पद्धतीचे असावं लागते. तर मला वाटतं ते पण आपलं चारित्र्य कसं सुधारावं, तो एक वेगळा विषय. आणि त्याप्रमाणेच आपण खूप स्वतःशी प्रामाणिक राहावं. तर आयुष्य खूप आनंदात जाऊ शकते. एक सनातन धर्माबद्दल मला कायम एक सांगावसं वाटते. आपल्यामध्ये अ, अ, 4 पुरुषार्थ सांगितले धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मी जेव्हा म्हणालो रिटायर मला व्हायचंय, तर मला ह्या 4ही पुरुषार्थाची जर प्राप्ती करायची असेल, तर मला 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर मी ब्रह्मचर्याश्रममध्ये शिक्षण घेतलं. गृहस्थाश्रमामध्ये आत्ता आपण सगळे व्यवसाय करीत आहोत. पुढचे 2 आश्रम अत्यंत महत्त्वाचे आयुष्यामध्ये वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मला 4 पुरुषार्थापैकी गृहस्थाश्रमापर्यंत धर्म आणि अर्थ आणि कामाची प्राप्ती अत्यंत आनंदाने होईल. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षासाठी काय करायचं? मी जर इथेच गुंतून बसलो, तर त्याची योजना कोणी करायची? त्याचा उद्धार कोणी करायचा? तर मला असं वाटतंय, की आपण हात-पाय हालेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत अर्थार्जन करण्याची अजिबातच गरज नाही. आपण केव्हा थांबावं याचं आपण एक ठोकताळा देतो. जेव्हा आपला पुत्र, आपला मुलगा कमवता झाला, व्यवसायामध्ये आला, त्यांनी व्यवसाय सुरू केला, म्हणजे आपण रिटायर होणार अनुषंगाने रिटायर झालंच पाहिजे. नाहीतर फक्त बँक बॅलन्स वाढत राहणार आणि पुढचे सगळे कार्यक्रम तुमचे संपून जातील. गृहस्थाश्रमामध्ये आसक्ती, वानप्रस्थ आश्रमामध्ये अनासक्ती आणि संन्यास आश्रमामध्ये विरक्ती येऊ शकते आणि विरक्तीशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. आणि मोक्ष तर असलाच पाहिजे. तुम्ही जर हिंदू धर्मामध्ये जन्माला, सनातन धर्मामध्ये जन्माला आला, आपली अंतिम इच्छा मोक्षाची असली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय का ही योजना म्हणून करून ठेवलेली आहे.
तर बघूया आता पुढे काय काय होतं. खूप छान. मला 2 गोष्टी सांगायचं त्याचा उल्लेख जर केला नाही तर काहीतरी अपूर्ण सांगणं राहिलं असं मला वाटेल. माझी नानीजी कमळाबाई अ, रामनाथ धूत त्या मृत्यूपर्यंत एकच वेळ जेवत होत्या. दिवसभर काही खायचं नाही, उपवास आयुष्यभर केलेत. रात्री 9 नंतर दत्त महाराजांची आरती झाल्यानंतर पोळी, भाजी, वरण-भात ते काय खायचं एकच वेळ खायच्या. त्यांच्या निधनानंतर त्यांना न दत्तधामास त्या गेल्यानंतर आमच्या नानाजींनी उपवास सुरू केले. सुरुवातीला ते एक वेळ रात्री भगर, साबुदाणा असं काही वर्ष केलं. कितीतरी वेळा फक्त काही-काही महिने फक्त ते निंबू पाणीवर राहिले. ज्याच्यामध्ये साखर नाही, मीठ नाही असा आणि शेवटी मृत्यूपर्यंत कितीतरी वर्ष फक्त ते दह्यावर होते. दिवसभर काहीही घ्यायचं नाही, पाणी सुद्धा घ्यायचं नाही. रात्री 9 वाजता घ्यायचं आणि त्या दह्यामध्ये मीठ, साखर, मिरची काहीही नाही. फक्त ब्लेंड सकाळी लावलेलं दही रात्री 9 वाजता घ्यायचं. आई जी आमची गेली आमची नानी ज्या गेल्या, त्याच्यानंतर आईने उपवास सुरू केले. आज 30 वर्ष झाले. आमच्या आईनी रोज रात्री करुणा त्रिपदी दत्त महाराजांची जी कानकापूरची जी प्रथा आहे, त्याप्रमाणे करून रात्री 9 नंतर फक्त साबुदाणा खिचडी आणि भगर ह्याचं ती आहार म्हणून घेते. दिवसभर फक्त कधी फळ, कधी दूध असं चालते. परंतु पोळी, भाजी, वरण-भात ती मागच्या 30 वर्षापर्यंत घेतला नाही. अशा प्रकारची परंपरा आहे. दत्त संप्रदायामध्ये आत्मक्लेशातून उद्धार असा जो असतो, त्याला आमच्या घरामध्ये सगळ्यांना ती मान्य आहे ती प्रथा आणि त्या मान्यतेनुसारच आम्ही पुढे चाललो आहोत. तर त्यामुळे मला वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रमची खूप उत्सुकता आणि खूप आकर्षण आहे आणि मी खूप आनंदाने त्याच्यातून जाणार आहे. नैराश्यातून विरक्ती घेणं आणि अत्यंत आनंद स्थितीमधून विरक्ती घेणं, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. गुरुदेव दत्त. आवाज येत नाहीये. हो, हो. आनंदातून विरक्ती ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज माझ्या मते गाठली पाहिजे सगळ्यांनी आणि आपण जे सांगितलं, की याला आध्यात्मिक अधिष्ठान असण्याचीच खूप गरज आहे. समर्थ रामदासांचं एक वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे फक्त त्याला आध्यात्मिक अधिष्ठानाची गरज असते. तर तुम्ही खूप छान पद्धतीने माझ्या मते जीवन मंत्रच लोकांना दिला आहे. एक थोडंसं अजून एक तो त्या अनुषंगानेच प्रश्न आहे. जेव्हा तुमच्यावर एक आपत्ती आली होती, कंपनी विकायला तुम्ही काढलेली होती. अगदी त्याचे सगळं तो बायर सुद्धा आला होता. त्याने ₹11,00,000 टोकन बी दिलं होतं आणि तुमची सुद्धा अतिशय म्हणजे सगळे पार्टनरची खूप अशी वेगळी अवस्थेत तुम्ही होता. एन-पी-ए वाढलेलं होतं आणि अशा वेळेला असा काय थॉट तुमच्या मनात आला? किंवा असे काय कोणत्या थॉटनी तुम्हाला याच्यातून बाहेर काढलं आणि एका वर्षातच तुम्ही परत सगळ्या याच्यात हे केलं? माझ्या मते ही सगळी एक अतिशय सकारात्मक मानसिकता आहे. तर जरा तुमचं याच्याबद्दलचं जरा विवेचन आम्हाला ऐकायला आवडेल. मला असं वाटतंय ना, भागीदारीत जर बिझनेस करायचा असेल ना, ते 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 जहाज आहे ना, शिप त्याला कॅप्टन एकच दिला पाहिजे. आणि त्या कॅप्टनवर श्रद्धा आणि सबुरी, साईबाबा की जय, प्रत्येकाने ब्लाइंडली त्याच्यावर ट्रस्ट केलं पाहिजे. आणि त्याला त्याचं कर्तृत्व दाखवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. 2007 पासून मीच कंपनी सुरू केली होती आणि मीच बघत होतो. आणि बऱ्याच गोष्टी जाहीररित्या बोलणं चुकीचं होईल. परंतु जर सगळ्यांनी श्रद्धा आणि सबुरी जर ह्या 2 मंत्र साईबाबांनी दिलेले जर ठेवलं असतं, तर कदाचित आज ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी आम्ही 5ही जण राहिलो असतो. आणि मला पर्सनली खूप आनंद झाला असता. आणि मला असं वाटतंय का युनिटी, एकतेमध्ये जी ताकद आहे ना, आणि हे 5 दुसरे-तिसरे कोणी नव्हते. माझे जवळचे, अत्यंत जवळचे मित्र, अत्यंत जवळचे मित्र. आजही ते माझ्या जवळच आहेत. परंतु आज व्यवसायात नाही. अ, बस मला वाटते का श्रद्धा, सबुरी ही खूप महत्वाची आहे आणि कॅप्टन कुठल्याही शिपला एकच असला पाहिजे. नाहीतर एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला. तर त्यामुळे आणि 2 गोष्टी लक्षात ठेवा. कुठलाही भागीदारी उद्योग जर सुरू केला ना, 2 वेळा भांडण होतं तुमचं. एक तर खूप नुकसान होत असले, म्हणजे तुमचा ग्राफ जर खाली जात असेल, तर दारिद्र्य जर यायला लागलं ना, तर त्याला त्यावेळेस एकमेकांवर चिखलफेक एलिगेशनची होते. तसंच खूप फायदा जरी होत असला, तर क्रेडिट घेण्यासाठी तिथे भानगडी सुरू होतात. इगो. तर त्यामध्ये
जरी तुमचा ग्राफ वरती जात असला, खाली जात असला, तरी खूप मॅच्युरिटी दाखवावं लागेल आणि अतिशय विश्वास एकमेकांवर असला पाहिजे. अतिशय विश्वास आणि त्याच्याशिवाय भागीदारी करूच नाही मला असं वाटतंय. पण उदाहरणं आहेत ना, 10-10, 20-20, 50-50 वर्षांची भागीदारीतली उदाहरणं आहेत आणि चांगल्या प्रकारे भागीदारी करतात. आणि मला सगळ्यात चांगली भागीदारी कुठली वाटते? आपल्या सख्ख्या भावाबरोबर. आणि जो राजू दादा जो माझ्यासोबत आहे, अ, मला तो सगळ्यात जवळचा माझा मित्र आहे तो. मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. माझी मैत्री कोणाची होत नाही. मी कोणाकडे मैत्री करत नाही. मला वाटतं पूर्ण जगात एखादाच कदाचित मित्र असेल. पण सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा मित्र म्हणजे माझा सख्खा भाऊ राजू दादा. आणि त्याच्यावर आणि माझ्यावर इतका एकमेकांचं केमिस्ट्री इतकं मस्त आमचं आनंदाने आणि एकमेकांच्या रिस्पेक्टने चालू असते. मला असं वाटतंय की जर भागीदार आपला जवळचा चांगला असला, खूप विश्वासू असला, ज्याच्यावर श्रद्धा असेल, त्याच्या बुद्धिमत्तेवर श्रद्धा जर असली, 1+1 2 होत नाही, 1+1 11 होतं. 11 जणांची ताकद त्याच्यात मिळते. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. मी जेवढ्या जोरजोराने इथे बोलतोय, फक्त योजना आखतो. पूर्ण त्याला यशस्वीरित्या पुढे नेणारा कोणतरी खंबीर आपल्यासोबत असावा लागतो. तर मला वाटतं का माझं बोलणं झालं? अ, खूप महत्त्वपूर्ण आणि याला आपण म्हणतो अ, गाईडन्स जे पाहिजे नवउद्योजकांसाठी आणि इव्हन एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योरसाठी हे तुम्ही दिलेलं आहे आज. आणि ओव्हरऑल एक भारतामध्ये काय-काय संधी आहे त्याबद्दलही आपण सांगितलेलं आहे. चायनाच्या संदर्भात आपण बोलला आहात. एकंदरीत उद्योजकाचा पाथवे कसा असला पाहिजे ते सांगितलं. पार्टनरशिपचं महत्त्व सांगितलं. आध्यात्मिक अधिष्ठानाचं महत्त्व सांगितलं. एकंदरीत हे 4 आश्रम त्याचंही महत्त्व सांगितलं. आय थिंक यू आर अ फुल ज्याला म्हणतात ना, एक कंप्लीट पॅकेज आहे तुम्ही एंटरप्रेन्योरशिपचं. हे एकदम सगळं एकाच ठिकाणी कुठे पाहायला भेटेल तर ते डॉक्टर दिगंबरांकडे आणि तुमचं नाव दत्त महाराजांची कृपा. आणि तुम्हाला नाव बी तुमच्या पालकांनी अगदी दिगंबर नाव ठेवलेलं आहे तुमचं. तर डेफिनेटली खूप माझ्यामध्ये आजचं जे वेबिनार आहे, आज आज सगळ्या जणांना खूप ज्याला म्हणतो रिज्युनेट करणार आहे. त्यांना एक नवीन उत्साह रिफ्रेश करणार आहे. आजच्या ह्या काळात म्हणजे जिथे सगळेजण घरी बसून आहेत आणि उद्याची चिंता ज्यांचं आहे, अगदी उद्या काय होईल माहीत नाही. अशा अनसर्टनिटीच्या काळात तुम्ही एक शाश्वत आपलं जीवन कसं करायचं, एक सस्टेनेबल व्यवसाय कसा केला पाहिजे, सस्टेनेबल आपलं लाईफ कसं पुढे न्यायला पाहिजे, याच्या संदर्भात एक अतिशय वस्तुपाठ लोकांसमोर दिलेलं आहे. तर आय थिंक धिस इज व्हेरी, व्हेरी रिमार्केबल थिंग आणि खूप तुमच्या मनातले जे काही प्लॅन्स आहेत ते तर नक्की पूर्ण होणार याच्यात आमच्या मनात तर काही शंकाच नाही. आणि तुम्हाला अगदी गुरुदेव दत्त जे आहेत तुमचे अगदी इष्टदेव, ते तुम्हाला अगदी भरभरून त्यांना तर 6 हात आहे, नाही का? आपल्या त्या बाकीच्या देवांना 2 हात, ते 6-6 हातांनी तुमच्या अनंत हात आहे. दृश्य स्वरूपात त्यांना 6 आहेत. त्यांना अनंत हात आहेत. नक्की. अनंत मित्र आहेत. नक्की. एवढ्या हाताने ते तुमच्या बरोबर आणि तुम्हाला अगदी त्या जसं आपण सांगितलं, की आपण निमित्त मात्र असतो. आणि तुम्हालाही एक निमित्त त्यांनी केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे त्यांनीच ते सगळं डील होऊन नाही दिलं, त्यांनीच हे सगळं केलं. हे सगळं निमित्त आहोत आपण आणि तुम्ही जे मानताय ती कृतज्ञतेचा भाव जो तुमच्यामध्ये कायम आहे, हाच रिसिव्हिंग मोड ओपन करत असतो. अध्यात्मशास्त्र सुद्धा ते सांगतं, जर तुमचे कृतज्ञतेचा तुमच्याकडे कायम विचार असेल, तर रिसिव्हिंग मोड तुमचे ओपन होतात आणि त्या पद्धतीने आपले रिसिव्हिंग मोड कायम ओपन होणार आहे आणि अजून खूप काही आपल्या हातून परमेश्वर करून घेणार आहे, असं आम्हाला पूर्ण वाटतं आणि आपला आय-पी-ओ आणि आपले पुढचे जे 10,000 कोटीचं जे काही स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावं ही अगदी दत्तचरणी मी प्रार्थना करतो. इथे आपल्या बोलताना सुद्धा माझ्या मागे राजू दादा आहे. हो, अगदी, इथे अगदी, बघतो अगदी. राजू दादा. ओके. हो, येस, येस, येस. राजू दादांचं सुद्धा अगदी म्हणजे मी तर म्हणतो आभार मानतो. त्यांनी जे पद्धतीने तुम्हाला म्हणजे इंट्रोव्हर्ट तुम्ही म्हणता स्वतःला, पण तो त्यांच्याकडून सगळं बोलून ते मागे तुमचे उभे म्हणून सगळं तुम्ही बोलून घेतले. सगळं बोलला तुम्ही. खूप छान तो माझ्या राजू दादांचे हळू सुद्धा आवाजात बोलतो, मी मोठ्याने बोलतो. दिसताना मी दिसतो, आवाज त्याचा असतो. खूप छान. राजू दादा तुमचे सुद्धा धन्यवाद, कौतुक धन्यवाद. आहे, आभार आहे आणि खूप चांगलं तुम्ही काम करताय. परमेश्वराने तुम्हाला दोघांना, दोघं भावांना
खूप मोठं कर्तृत्व दिलं आहे आणि तुम्ही त्याचा पूर्ण उपयोग करून समाजासाठी खूप काही चांगलं काम करत आहात. अगदी तुम्ही सोशल वर्क सुद्धा सांगितलं तुमचं आणि हे एकमेव जे जे तुम्ही करताय ते सोशल वर्कच आहे खूप मोठ्या प्रमाणात. सो तुम्हाला दोघा भावांना, तुमच्या पूर्ण फॅमिलीला आणि पूर्ण तुमच्या ग्रुपला, सगळे तुमचे एम्प्लॉईज वगैरे त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान पद्धतीने आजचा हा कार्यक्रम रंगला आणि तुमची अगदी जी एक सिक्रेट्स आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा होती, ते सगळे सिक्रेट्स तुम्ही ओपन केले व्हिच इज व्हेरी सिंपल. खूप सिंपल असे ते तुमचे सिक्रेट्स आहेत. तर धन्यवाद डॉक्टर दिगंबर आणि सगळ्यात शेवटी जे आज वर्किंग डे ला सुद्धा साधारण 300 लोक तुम्ही इथे जमू शकला आणि ज्यांनी उत्सुकतेने मला ऐकण्यासाठी इथे उपस्थित राहिलात, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. मी तुम्हाला तेच विचारणार होतो, जाता-जाता अजून काही सांगायचं आहे का? तर तुम्ही मी ते आता माझ्या तोंडातून तेच वाक्य येत होतं आणि आपण बोललात. अजूनही काही असेल आपल्याला सांगायचं असेल तर नाही. धन्यवाद आणि 350 पर्यंतच्या वर लोक सुद्धा येऊन गेले. 2026 ला 10,000 कोटीपर्यंतच गेल्यानंतर आपण नक्की भेटूया. नक्की, 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 नक्की. 100%, 100%. तुमचा आशावाद असाच कायम आम्हालाही आज सगळ्या नवीन उद्योजकांना सुद्धा हा आशावाद कसा ठेवला पाहिजे हे तुमच्याकडून मिळालेलं आहे आम्हाला एक खूप सूत्र तुम्ही आज सांगितली. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. सगळ्या श्रोत्यांना बी मी आभार मानतो आणि हाच व्हिडिओ जो आपण आता आज केलेला आहे, तो उद्योगवर्धीच्या YouTube चॅनलवर तुम्हाला परत पाहायला भेटेल 1-2 दिवसांनी. तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही पहा आणि सर आपला हा व्हिडिओ आता 7,000 लोकांपर्यंत सुद्धा तो जाणार आहे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. गुरुदेव. धन्यवाद.